रद्द झालाच पाहिजे, कर्जत आमच्या हक्काचा. ढाटवा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा. जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. कर्जत आमच्या हक्काचा, पोशीर आमच्या हक्काचा, शिरार आमच्या हक्काचा. आमची तर ठाम भूमिका आहे की आमचं आंदोलन अजून तीव्र करणं गरजेचं आहे. लोकांना पूर्ण माहिती नाहीच. अक्षरशः पोटलपालीचे लोक इथं सगळे उभे आहेत, इथं 100च्या वर इथं हजर झालेले आहेत. ते म्हणतात की त्यांना माहीत पण नाही. इथं आमच्या शेजारी ती आपली सरपंच मांडेल तिलासुद्धा कुठल्याही प्रकारचं विश्वासात घेतलं गेलं नाही. हा फार अंतिम लोकशाही तर नाहीच नाही, हे फारच काय म्हणतो आम्ही हे हुकुमशाहीच, दुसरं काही नाही. आणि सगळ्या पर्यावरणाचं उद्ध्वस्त होणार आहे. आमचे कर्जत वाशींना पूर्णपणे आम्हाला आत्ता इतकं हीट आपलं गरमी एवढी वाढलेली आहे. आणि क्लायमेट चेंजच्या विरुद्ध तुम्ही बोलता. क्लायमेट चेंजचं सही केलेलं आहे भारताने, पण जिथं जावा तिथं जंगलाला तोडण्याचं जोरात चालू आहे. पण सरकार कुठल्याही कायद्याला आम्ही घेत नाही. त्यांना पाहिजे तसं घडते. आणि आत्ता म्हणतात की लवकरात लवकर परत करोना इथं येईल असं सांगितलं जाते. आणि त्यांना काय पाहिजे तसं ते करतात, निर्णय घेतात. कारण हा कायदा आपलंच नाही ना, आपल्या जनतेचं नाहीच नाही. हे पर्यावरणाचा उद्ध्वस्त करण्याचा हे सगळे निवडून आलेली लोक आहे. फक्त आपल्या कंपन्या जे आहेत, प्रायव्हेट कंपनीज, भांडवलदार कंपनी, मोठे कंपन्या यांचं आणि सरकारचं संगनमत आहे. आणि प्रशासन त्याच्यासाठी अंमलबजावणी करते. हेच काम आहे. आमची कुठलीही कामं करत नाही. हा आमचं सर्वात प्रथम आमची भूमिका आहे. असल्या प्रकारचं जो निर्णय झालेला आहे, हे सांगतात की हित होणार आहे. आमच्या कर्जतचा काही हित होणार नाही. पूर्ण देशभर आम्हाला माहिती आहे, उधळपट्टी झालेली आहे आमच्या पर्यावरणाचा, सगळ्यांना माहिती आहे. निश्चितच हे प्रकल्प हे कर्जतमधील आमच्या तमाम आम्ही जे पोशीर आणि शिलार धरण बाधित जे आम्ही शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त आहोत, यांना कुठेही विश्वासात न घेता हे प्रकल्प लादले गेलेत. आता तुम्ही जर पाहिलं तर चितले समितीचा अहवाल घेऊन हे प्रकल्प इथे कर्जतमध्ये ही जागा सुनिश्चित केली या धरणासाठी. परंतु चितले समिती ही गठीत केली होती 80ला. 80ची तत्कालीन भौगोलिक परिस्थिती, त्यावेळी त्यांनी रिपोर्ट दिले होते की ही इथली जी झाडे, जे दुर्लभ जी झाडे आहेत, ही कुठल्याही कामाची नाही, ते कोणते पीक घेतलं जात नाही. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. आताही इतकी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली. आताची जर भौगोलिक परिस्थिती तिथं जर पाहिली तर अनेक रिसॉर्ट, अनेक फार्म हाऊस, अनेक छोटे मोठे बंगले, अनेक शेतकऱ्यांची चांगली अशी बंदिस्त घरं तिथं बांधले, तिथे जेणेकरून तिथं रोजगार उपलब्ध झालेला आहे. आज आमची खेड्यातली आदिवासी लेडीज जरी आज सकाळी जरी गेली भाकरी घेऊन, तरी संध्याकाळी ती 500 रुपये मजुरी कमवून येते. म्हणजे तो भूभाग आम्हाला मजुरी देतोय, आमचं जीवन जगण्याचं साधन आहे. परंतु चितले समितीने जो 80ला जो अहवाल दिला होता, त्याच्या आधारात ते धरण जे आलेले आहेत, हे धरण शाप चुकीचं आहेत. तिथं अनेक दुर्लभ आणि दुर्लभ वनस्पतींचा ऱ्हास होणार आहे. आणि हे आमची इथं संमती नाही. आपण पाहिलं तर देशात लोकशाही आहे, ठोकशाही नाही आहे. परंतु ठोकशाही पद्धतीने जर हे प्रकल्प जर आमच्यावर लादले असेल तर आम्ही शेतकरीसुद्धा ठोकशाही पद्धतीने याचा विरोध करून यांना कायमचा हद्दपार करू.